सूर्याचं दर्शन घेणं. सूर्याचं दर्शन घेणं म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये सूर्याचं उठल्या उठल्या सूर्याला आहुती देतात. परंतु जर आपला आराध्य दैवत परब्रह्म परमेश्वरच जर असेल, त्या परब्रह्म परमेश्वराचं दर्शन घेणं हे आपलं पहिलं जीवन आहे. उठल्या उठल्या आपण परब्रह्म परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण परमेश्वराच्या स्थानावर विशेषावर डोकं ठेवलं पाहिजे. हेच तर आपल्याला ते ध्वज सांगत असतं. पहा, कोणत्याही ध्वजाचं ध्वजारोहण जेव्हा करतो, कोणत्याही महोत्सवाच्या प्रसंगी असो, मग तो एखाद्या ध्वज देशाचा ध्वज असो, तो एखाद्या पक्षाचा ध्वज असो, एखाद्या आचाराचा ध्वज असो, एखाद्या विचाराचा ध्वज असो, परंतु तो जो ध्वज आहे, परंतु जो परमेश्वराचा ध्वज आहे, तो जगातल्या प्रत्येक वस्तूला धरून आहे, प्रत्येक गोष्टीला धरून आहे. तसाच महानुभाव पंथातला जो ध्वज आहे, तो प्रत्येक या जगातल्या शास्त्राला धरून आहे. पहा, ब्रह्मविद्या सगळी शास्त्र असती. ब्रह्मविद्येमध्ये सगळी शास्त्र आहेत. ब्रह्मविद्या अनंत युगाचं अगम्य तत्व आहे. ब्रह्मविद्या वेदाचं सूत्र आहे. ब्रह्मविद्या उपनिदेशाचा गाथा आहे. ब्रह्मविद्या वेदाची तत्व प्रणाली आहे. असेच ब्रह्मविद्या म्हणजे एवढेच नव्हे तर ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म्याचं ज्ञान करून देणारी आहे, मोक्षाचं ज्ञान करून देणारी आहे. हेच तर आपल्याला ते सुदर्शन चक्र सांगत असतं, म्हणजे ध्वज सांगत असतं. प्रत्येक ध्वजाची जी मनस्वी शक्ती असते ती वेगवेगळी असते. प्रत्येक ध्वज वेगवेगळं काहीतरी सांगत असतं. तसंच महानुभाव पंथातलं ते ध्वज आहे, ते प्रत्येक शास्त्राला धरून आहे. पहा, पंचावतार रूपार म्हणजे 56 भोग. वारकरी संप्रदायामध्ये किंवा अशा भरपूर संप्रदायामध्ये त्याला 56 भोग असं म्हणतात. तसंच महानुभाव संप्रदायामध्ये त्याला पंचावतार रूपार असं म्हणतात. म्हणजे पंचावतार रूपार आपण जेव्हा करतो तेव्हा श्रद्धा संपन्न पाहिजे. आपल्या मनात तेवढी श्रद्धा पाहिजे, दृढ भाव पाहिजे. नाही ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते. म्हणजे ज्ञान जसं शुद्ध आहे तसंच अन्नदान करणं, साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान करणं हे महत्वाचं आहे. मग परमेश्वराला अन्नदान करा, कोणत्या ठिकाणी ज्ञान अन्नदान करा हे महत्वाचं आहे. परंतु श्रद्धा संपन्न ही त्याच्यात महत्वाची आहे. माणसाच्या ठिकाणी मनस्वी श्रद्धा पाहिजे. श्रद्धा जर नसेल तर कोणतीच गोष्ट योग्य होत नाही. पहा, आपण पंचावतार रूपार करतो, 56 भोग करतो, पण त्या ठिकाणी जर आपली श्रद्धा नसेल, आपला भाव नसेल, आपली आवडी नसेल, आपल्या डोळ्यातून जर अश्रूच निघत नसतील परमेश्वराविषयी, तर त्या 56 भोगाचाही काही उपयोग नाही, त्या पंचावताराचा काही उपयोग नाही. फक्त श्रद्धा जी आहे ती महत्वाची आहे. तुम्ही परमेश्वराला किती अर्पण करता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धावान आहेत हे महत्वाचं आहे. तुमच्या मनात किती श्रद्धा आहे, किती दृढ भाव आहे हे महत्वाचं आहे. पहा, आपण शिष्टाईच्या प्रसंगी पाहताना अर्जुनाचं आणि दुर्योधनाचं युद्ध होणार आहे हे पक्का आहे. तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाकडे शिष्टाईसाठी चाललेले आहेत. दोघांचं घनघोर युद्ध होणार आहे हे श्रीकृष्ण भगवंताला माहित होतं, तरी सुद्धा दुर्योधनाकडे शिष्टाईसाठी चाललेले आहेत. आणि दुर्योधनाला हे समजल्यानंतर दुर्योधन मात्र यंत्रासन रचत आहे. त्याने सगळे शस्त्र अस्त्र रचवून ठेवलेले आहेत आणि वर श्रीकृष्ण भगवंतांना सण घातलेला आहे. आणि त्यांचीच पत्नी भानामती ही मोठ्या श्रद्धेने 56 भोग तयार करत आहे. माझ्या घरी देव येणार, माझ्या घरी परमेश्वर येणार म्हणून मोठ्या आवडीने ते सगळे पदार्थ तयार करत आहे. परंतु घरातलं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान महत्वाचं आहे. घरातला मेन जो कुटुंब प्रमुख आहे तो महत्वाचा आहे. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक्विद. घरातलं जे अधिष्ठान आहे ते महत्वाचं असतं. घरातला जर मुलगा श्रद्धेने युक्त असेल, त्याची पत्नी श्रद्धेने युक्त असेल, त्याची आई श्रद्धेने युक्त असेल, परंतु घरातला जो मेन कुटुंब प्रमुख आहे तोच जर श्रद्धावान नसेल तर त्याच्या घरातले पदार्थ खाण्यासाठी कोणी सुद्धा येत नाही. म्हणजे त्याच्या घरात श्रद्धाच नाहीये, तो श्रद्धावान नाहीये, म्हणून त्याचा अधिष्ठान श्रद्धावान नाहीये. घरातलं कोणीही श्रद्धावान नाहीये. त्या घरातल्यांची भरपूर श्रद्धा आहे, पण अधिष्ठान घरातला जर मेन कुटुंब प्रमुख असेल, त्याचं जर मन चांगलं नसेल तर त्याच्या घरी कोणीही जात नाही. तसंच परमेश्वराचं आहे, त्या घरी अधिष्ठान दुर्योधनाचं होतं. त्या ठिकाणी दुर्योधनाची श्रद्धा नव्हती म्हणून परमेश्वर आता हस्तिनापुरात आलेले आहेत. परंतु आता श्रीकृष्ण भगवंत हे विदुर देवांच्या घरी चाललेले आहेत. विदुर देवांच्या घरी तर काहीच नव्हतं. एक झोपडी होती, घरात एक गोदडच होतं, बसायला काही नव्हतं. परमेश्वर येणार म्हणून त्यांच्यासाठी ना फळ होते, ना फूल होते, ना कोणते पक्वान्न होते, ना कोणते पदार्थ होते, परंतु त्यांचा भाव होता. श्रीकृष्ण भगवंत जाता जाता म्हणतात, मैं तो भाव का भुकेला हूँ. मला फक्त भावाची गरज आहे. मैं तो भाव का भुकेला हूँ. भाव एक संसार है और संसार से भवपार होने के लिए
फक्त श्रद्धा महत्वाची, आवडी महत्वाची. मला कोणत्या पदार्थाची गरज नाही, मला कोणत्या पक्वान्नाची गरज नाही, मला कशाचीही गरज नाही, परंतु फक्त मला मनातल्या श्रद्धेची गरज आहे. ज्याच्या घरी श्रद्धा असेल त्याच्या घरी मी चटणी भाकरही स्वीकार करेल, परंतु ज्याच्या मनात श्रद्धा नसेल मी त्याच्या दारातही जाणार नाही. असं परमेश्वर जे सोबत आहेत त्यांना सांगत आहेत. परंतु आता ती श्रद्धा, तो भाव त्या ठिकाणी दुर्योधनाच्या घरी नव्हता. 56 भोग त्याच्या घरी तयार होते. दुर्योधन म्हणतात, चला आमच्या घरी 56 भोग तयार आहेत. परंतु श्रीकृष्ण भगवंत आता त्या रस्त्याने चाललेले नाहीत. आता श्रीकृष्ण भगवंत विदुरदेवांच्या घरी चाललेले आहेत. आणि विदुरदेवाला हे समजल्यानंतर विदुरदेवाला इतका आनंद झालेला आहे की परमेश्वर माझ्या घरी येणार, देव माझ्या घरी येणार, माझा परब्रह्म परमेश्वर, मी ज्याची आजपर्यंत वाट पाहत होतो ते परमेश्वरच माझ्या या झोपडीत येणार. म्हणून त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या स्नान करता करता उठल्या आणि घरात ज्या कण्या होत्या त्या कण्या शिजत घातल्या. श्रीकृष्ण भगवंत आल्यानंतर त्यांना बसायला आसन घातलं. आसन घातल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत त्याच्यावर विराजमान झाले आणि त्या जे घरात केळी होत्या त्या केळी घेऊन आल्या. केळी घेऊन आल्यानंतर त्या जे वरचं साल होत्या त्या श्रीकृष्ण भगवंताला द्यायला लागल्या आणि मधला जो गाभा होता त्या आपण खायला लागल्या. त्यावर विदुरदेव म्हणतात, अगं हे काय करतीस तू, श्रीकृष्ण भगवंताला काय देतीस? तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तुम्ही थांबा, त्या भावाच्या भुकेला आहेत. त्यांचा भावच इतका आहे की त्या भावात वेड्या झालेल्या आहेत. त्यांना समजत नाहीये, त्या भावाने वेड्या झालेल्या आहेत. पहा, एखादा व्यक्ती जर म्हणजे आपला जर मुलगा खूप लांब राहत असेल आणि तो जर त्या दिवशी घरी आला तर त्या आईला इतका आनंद होतो की त्याच्यासाठी काय करू काय नाही करू. तसंच त्या ठिकाणी त्या दुर्योधनाच्या पत्नीला झालेला आहे. श्रीकृष्ण भगवंत माझ्या घरी आलेले आहेत, मी काय करावं आणि काय न करावं असं त्यांना झालेलं आहे. त्यावर श्रीकृष्ण भगवंतांनी ज्या कण्या होत्या त्या कण्याही स्वीकार केल्या. भाव किती महत्वाचा आहे पहा. विदुरदेवांच्या घरी 56 भोगाचे पदार्थ तयार होते, जे नाही ते पक्वान्न तयार होते. श्रीकृष्ण भगवंत आल्यानंतर त्यांनी बँड लावून स्वागत करावं एवढी तयारी होती, परंतु श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी श्रद्धा नव्हती म्हणून गेले नाहीत. म्हणून पहा, आपल्याला जेवढं देता आलं तेवढं द्या, जेवढं श्रद्धेने करता आलं तेवढं करा. म्हणून श्रद्धा महत्वाची आहे. आणि त्या विदुरदेवाच्या म्हणजे आपण परमेश्वराला 5 घास कोण्या श्रद्धेने अर्पण करतो हे महत्वाचं आहे. पहा, आपण पहिला घास मोडला की म्हणतो जसा विदुरदेवांच्या कण्या स्वीकार केल्या, जसे सुदामाचे पोहे स्वीकार केले, जसे कोल्हापूरला भिक्षा मागितली, पांचाळेश्वरला भोजन केले. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे दृष्टापेक्षाही दृष्ट असलेला रावण, त्याच्या घरी श्री दत्तात्रय प्रभूंची झोळी जाणं हा त्याचा अधिकार आहे, हे त्याची पात्रता आहे, ही त्याच्या भजनाची पात्रता आहे. तो कितीही क्रूर असला परंतु त्याच्या मनात श्रीकृष्ण भगवंताविषयी किंवा दत्तात्रय महाराजांविषयी जी श्रद्धा आहे ती महत्वाची आहे. म्हणून श्रद्धा महत्वाची आहे, अधिष्ठान महत्वाचं आहे, घरातलं अधिष्ठान मेन कुटुंब प्रमुख महत्वाचं आहेत. आणि त्या ठिकाणी जर श्रद्धा नसेल, आवडी नसेल, भाव नसेल तर परमेश्वराचं जे येणं आहे तेही थांबतं. पहा, रावणाच्या घरी दत्तात्रय प्रभूंची झोळी जाणं हा त्याचा अधिकार आहे. अधिकार महत्वाचा आहे. म्हणजे अधिकार जर नसेल तर धर्माधर्म संचरत नाही. म्हणजे धर्माधर्म संचरत नाही म्हणजे आलेला साधनाचा योग पुढून जरी चालला तरी त्यांना दंडवत करण्याची इच्छा होत नाही. बऱ्याच जणांचं आहे असं, बाबा चाललेत गाडीवर पण दंडवत कुणी करत नाही. हे काय आहे? तुमचा अधिकार आहे, तुमच्या अधिकाराची पात्रता नडत आहे. पहा, श्रीलंका इथून श्रीलंका देश हा किती लांब आहे, परंतु त्या ठिकाणी जी मंडोदरी आहे त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंची झोळी जाणं, गोरक्षनाथांची झोळी जाणं हा तिचा अधिकार आहे, ही तिची पात्रता आहे, ही तिच्या भजनाची पात्रता आहे. आणि जोपर्यंत आपल्यात श्रद्धा होत नाही, भाव होत नाही, परमेश्वराविषयी आवडी निर्माण होत नाही, तोपर्यंत बाईसासारखा देव आपल्यालाही होणार नाही. म्हणून भाव महत्वाचा आहे, आवडी महत्वाची आहे. आवडी जर असेल तर धर्माधर्म संचरतो आणि आवडी जर नसेल तर आलेला साधनाचा योग सुद्धा पुढून जातो. परमेश्वर आपल्या दारात आले तरी त्यांचं दर्शन आपल्याला होत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून आवडी निर्माण करा, श्रद्धा निर्माण करा, जेवढं देता आलं तेवढं द्या. परमेश्वर खूप काही मागत नाहीये तुम्हाला. फुलाची पाकळी परमेश्वराला अर्पण करा, पण मोठ्या श्रद्धेने अर्पण करा, ते महत्वाचं आहे. म्हणून श्रद्धा महत्वाची, अधिष्ठान महत्वाचे. घरातलं जे मेन कुटुंब प्रमुख आहे त्याची श्रद्धा महत्वाची आहे. त्यांनी जर श्रद्धा ठेवली तेच जर रोज मंदिरात गेले तर लेकरं बरोबर त्यांच्या मागे जातील. ही आजची संस्कृती आपण बाळगली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हेच केलेलं आहे. हे मठ मंदिर हे सगळं
मोक्षाची वाटचाल आहे, म्हणून या वाटचालीवर आपण एक 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 का होईना पाऊल टाकून पाहिलं पाहिजे. खरंच परब्रह्म परमेश्वराची लीला ही अगाध आहे. आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होत असलेला हा पंचावतार उपहार हा चौथा पंचावतार उपहार आहे. ह्या सगळ्या परिसरातील लोकांच्या वतीने व जे शेजारचे गावं वगैरे आहेत त्यांच्या श्रमदानाने आर्थिक सहयोगाने होत असलेले हे पंचावतार आणि हा जो 5वा पंचावतार ठरवण्यात येईल किंवा जेव्हाही ठरवण्यात येईल त्या दिवशी माझी संन्यास दीक्षा विधी राहील. असंच मोठ्या श्रद्धेने आपण एकत्र येऊन हा परमेश्वराचा जो सोहळा आहे तो असाच पार पाडत जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की हे ईश्वरासाठी जे केलेलं आहे ते परमेश्वराने स्वीकार करावं. मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या 2 शब्दात विराम देते. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की महानुभावांची जी परंपरा आहे ती फार मोठी आहे. महानुभाव पंथातील पहिला चरित्रकार आहे, पहिला ग्रंथकार आहे, पहिलेच महाभाष्यकार आहेत, पहिलेच भाष्यकार आहेत, पहिलेच कथाकार आहेत, पहिलेच टीकाकार आहेत, पहिलं जे आहे आणि एवढंच महत्त्वाचं नव्हे तर मराठीची जी पहिली कवयित्री आहे ती ही या महानुभाव पंथातील आहे. म्हणून हे जो महानुभाव पंथ आहे तो सर्वांना धरून आहे. यामध्ये जातीभेद नाही. खाणपान एकत्र केलेले आहे परमेश्वराने. गोपालकाला केला तोही एकत्र केला, म्हणून आम्ही सर्वांना धरून चालतो आणि सर्वजण ही या कार्यक्रमाला सहयोग देतात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. श्री महाराज की जय. धन्यवाद ताई. निश्चितच ब्रह्मविद्या ही